टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। वसईकड्यातील शेतकऱ्यांनी रेल्वे रोको आंदोलन सुरू केलेले आहे। आपण पाहू शकता सध्या हे सर्व शेतकरी बांधव ट्रॅकवरतीच बसलेले आहेत आणि रेल्वे रोको आंदोलन यांनी सुरू केलेलं आहे। आपण पाहू शकता दुसऱ्या बाजूला मी कॅमेरामॅनला सांगेन या ठिकाणी रेल्वे थांबलेले आहे आणि या ठिकाणी स्थानिक पोलीस असतील किंवा रेल्वे प्रशासनाचे पोलीस असतील या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। आणि एकंदरीत पाहिलं तर हे आंदोलन कशासाठी नेमकं सुरू आहे हे आपण जाणून घेऊया। इथले स्थानिक शेतकरी रजत पाटील आहेत आपल्यासोबत। आम्हाला सांगा कशाबद्दल रेल्वे रोको आंदोलन चालू आहे। रेल्वे रोको आमचं आंदोलन हे नाही आहे मुळात, तर आम्ही आमच्या जमिनीत आमच्या स्वतःच्या शेत मालकीत बसलेलो आहे। त्यामुळे रेल्वेने आमच्या जमिनीमध्ये अतिक्रमण करून ट्रॅक टाकल्यामुळे तिथून रेल्वे आलेलं आहे। आमची मागणी अशी आहे की गेल्या महिन्यात 23 तारखेला कलेक्टर ऑफिसला मीटिंग झाली होती। त्या मीटिंगमध्ये असं ठरलं होतं की जी जमीन 2018 पासून रेल्वेने ताब्यात घेऊन त्यावर काम केलेलं आहे त्याचं सरफेस रेंट द्यावं, कायद्यानुसार 2013च्या कायद्यानुसार सरफेस रेंट द्यावं। यासाठी आमच्या मागणीसाठी मागच्या महिन्यात 23 तारखेला मीटिंग झाली होती कलेक्टर ऑफिसला। त्या मीटिंगमध्ये रेल्वे प्रशासनाने मान्य केलं होतं की जे कलेक्टर साहेब सांगतील ते आम्हाला मान्य असेल 2018च्या कायद्यानुसार आम्ही 1.95 हेक्टरचं आम्ही सरफेस रेंटचा आम्ही प्रस्ताव दाखल करतो। कलेक्टर साहेबांनी त्याला मुदत दिली की 5 मेपर्यंत मुदत दिली। त्या मीटिंगसाठी कलेक्टर ऑफिसच्या मीटिंगसाठी रेल्वेची AXN असतील किंवा रेल्वेचे डिप्टी सी सागर चौधरी असतील किंवा पलूस कडेगावचे आमदार विश्वजित कदम VC द्वारे उपस्थित होते व इतर बाधित सगळे शेतकरी होते, कडेगाव प्रांत होते, कलेक्टर साहेब स्वतः होते। या मीटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे रेल्वे प्रशासनाने 5 तारखेपर्यंत परिपूर्ण प्रस्ताव 1.55 हेक्टरचा परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यास सांगितले होते। परंतु रेल्वे विभागाने फक्त 4 गटांचा प्रस्ताव सादर केलेला आहे। त्यामध्ये फक्त एक रेल्वे विभाग काय म्हणते की फक्त आम्ही 55 गुंठ्याचा प्रस्ताव देणार, आम्ही तेवढ्या गुंठ्याचाच आम्ही सरफेस रेंट देणार। हे आमच्या शेतकऱ्यांना मान्य नाही आहे, कारण कलेक्टर साहेबांना ठरल्याप्रमाणे कलेक्टर साहेबांना रेल्वे प्रशासनाने केराची टोपली दाखवली आहे। ह्याच्या पुढचा आपल्याला शब्द आम्ही वापरणार नाही। कलेक्टर साहेबांना त्यांनी काही किंमतच देत नाही आहेत। आता एवढे 5 वाजल्यापासून रेल्वे थांबलेले आहेत तरी पण इथं ते आले, रेल्वेचे अधिकारी इथं आलेले आहेत तरीसुद्धा अजून त्यांनी नाहीच म्हणतात। आमची शेतकऱ्यांची भूमिका आता हीच असणार आहे की जोपर्यंत आमचा परिपूर्ण प्रस्ताव जसा कलेक्टर साहेबांनी निर्देश दिलेले आहेत त्या निर्देशाप्रमाणे परिपूर्ण प्रस्ताव महसूल प्रशासनाकडे प्रस्ताव जमा होत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या जमिनीतून शेतकरी उठणार नाही। ह्याला रेल्वे प्रशासनाने आमच्यावर जबरदस्ती केली, आमच्याला उचलून टाकण्याचा प्रयत्न केला, आम्हाला अटक केली तरीही सुद्धा आम्ही इथून आमच्या शेतजमिनीतून उठणार नाही। अटक करून आम्हाला जेलमध्ये टाकले गेल्यास आम्ही जेलमध्ये अमरण उपोषण चालू करू, हा आमच्या शेतकऱ्यांचा इशारा आहे। आता तुमच्या ज्या जमिनी संपादित केले त्याचा मोबदला तुम्हाला मिळाला का नाही अजून? आमच्या जमिनीचा मोबदला आज तागायत मिळालेला नाही। त्याचा मागच्या महिन्यात परिपूर्ण प्रस्ताव होऊन त्याचं व्हॅल्युएशन ठरलेलं आहे, पण अजून शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळालेला नाही। आता तुमचं जे आंदोलन चालू आहे ते नेमकं कशासाठी चालू आहे? आमचं हे आंदोलन 2013च्या कायद्याप्रमाणे जे जमीन ताब्यात घेऊन काम सरफेस रेंट लागू होतो। कायद्यात काय लिहिलेलं आहे, तुम्ही पहिला शेतकऱ्यांना पैसे द्या मग पोझिशन घेऊन काम करा। तसं इथं वसड्यामध्ये उलटं झालेलं आहे, पहिला पोझिशन घेतलेलं आहे मग काम केलेलं आहे। त्यामुळे कायद्यानुसार हे सरफेस रेंट लागू होतं, यासाठी आम्ही आंदोलन केलेलं आहे। हे आता नेमकं कशाचं रेल्वेचं रूळ आहे, कोणत्या काम हे या ठिकाणी सुरू आहे? हे आता नवीन पुणे मिरज लोंढा रेल्वे दुहेरीकरण प्रकल्प चालू झालेला आहे। 2022लाच इथून रेल्वे चालू झालेला आहे। 2022 ते 2025 पर्यंत आज तागायत शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला नाही। आणि इथून तुम्ही बघता आता जुन्या लाईनवरून जी पूर्वी इंग्रजांच्या काळात झालेली रेल्वे लाईन आहे त्यावरून रेल्वे गेली जात आहे, पण शेतकरी त्याला विरोध करत नाहीत। जी शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये रेल्वे आहे त्यालाच फक्त शेतकरी विरोध करत आहेत। नक्कीच आपण पाहू शकता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केलेल्या आहेत आणि ज्या शेतकऱ्यांना मोबदला अद्याप दिलेला नाही आणि त्याच्यावर हा जो ट्रॅक रेल्वे प्रशासनाने टाकलेला आहे त्या ट्रॅकवर आम्ही बसलेलो आहे। याचा अर्थ आम्ही आमच्या जमिनीमध्ये बसलेलो आहोत आणि आम्हाला आमचा मोबदला द्यायला पाहिजे आणि आमच्या मागण्या मान्य करायला पाहिजेत। तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही असा आक्रमक पवित्रा इथल्या स्थानिक शेतकऱ्यांनी घेतलेला आहे। या जमिनी ज्यांच्या संपादित झालेल्या आहेत ते 50 ते 60 शेतकरी या ठिकाणी आपण पाहू शकता बसलेले आहेत। आता राज्य सरकार काय भूमिका घेतं आणि जिल्हा प्रशासन काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली।